Hello students, welcome to our school जनता स्कूल अँड ज्युनियर कॉलेज शिरोळ. इयत्ता 6वीच्या वर्गात मी सौ US पाटील तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला विषय असणार आहे इंग्रजी. तर आजच्या भागामध्ये आपण ग्रामरचा म्हणजे व्याकरणाचा भाग बघणार आहोत. त्यामध्ये आज आपण बघणार आहोत ॲडव्हर्ब. आपण नाऊन, प्रोनाऊन बघितले. नाऊन मीन्स नाम, प्रोनाऊन मीन्स सर्वनाम. त्याचबरोबर आपण व्हर्ब हा भाग सुद्धा बघितला. व्हर्ब बरोबर आहे काय? व्हर्ब व्हर्ब मीन्स क्रियापद. आज आपण जो भाग बघणार तो कोणता आहे? ॲडव्हर्ब. व्हर्ब म्हणजे क्रियापद. ॲड म्हणजे काय? जास्तीचे. मग ॲडव्हर्ब म्हणजेच काय? क्रिया विशेषण. कळलं काय? व्हर्ब म्हणजे काय? क्रियापद. ओके, हे आपल्याला माहिती आहे. मग क्रियेबद्दल अधिक माहिती देणारा शब्द किंवा जास्तीची माहिती देणारा शब्द म्हणजेच ॲडव्हर्ब. ॲडव्हर्ब म्हणजे तुमच्या लक्षात आलं काय? क्रियापदाबद्दल किंवा क्रियेबद्दल जास्तीची माहिती देणारा शब्द म्हणजेच ॲडव्हर्ब. मग खाली काही वाक्य दिलेले आहेत बघा तुम्हाला. पहिल्यांदा ती वाक्य आपण वाचूया. पहिलं वाक्य बघा. आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली. मी त्याच्यावर संपूर्णपणे विचार केला. द सॉक्स फिट माय फीट नीटली. तिसरं वाक्य बघा. बॅलन्स मी वेल. पुढचं वाक्य. सिट स्टेडी. सो दे वेंट अवे. ही काही वाक्य दिलेले आहेत आणि या वाक्यांचं निरीक्षण केलं तुमच्या लक्षात येईल की यामध्ये शेवटचे जे शब्द आहेत कम्प्लिटली, नीटली, वेल, स्टेडी, अवे या शब्दांखाली अंडरलाईन केलेली आहे. मग हे जे अंडरलाईन केलेले शब्द आहेत या शब्दांनाच काय म्हणतात? ॲडव्हर्ब. द अंडरलाईन वर्ड्स आर नोन ॲज ॲडव्हर्ब. कारण यामध्ये जी क्रिया घडलेली आहे त्या क्रियेबद्दल हे काय करतात शब्द? जास्तीची माहिती देतात. थॉट म्हणजे काय? विचार करणे. विचार करण्याची क्रिया घडली. कसा विचार केला मी? आय हॅव थॉट ओव्हर दॅट कम्प्लिटली. मी संपूर्णपणे ह्या गोष्टीचा विचार केला. आलं काय लक्षात तुम्ही? तुमच्या पुढचं वाक्य बघा. द सॉक्स फिट माय फीट नीटली. हे जे मोजे आहेत ते माझ्या पायाला फिट बसतात, व्यवस्थित बसतात. पण कसे? अगदी व्यवस्थित. कसे बसतात तर मोजे माझ्या पायाला? अगदी व्यवस्थित. बॅलन्स मी वेल. बॅलन्स म्हणजे काय? संतुलन राखणे ही क्रिया. कसा संतुलन? अगदी वेल, चांगल्या पद्धतीनं. बॅलन्स राखण्याची क्रिया कशी घडली? अगदी चांगल्या पद्धतीनं. सीट स्टेडी. बस. पण कसं बस? अगदी स्थिर, व्यवस्थित. बसण्याची क्रिया आली, हे व्हर्ब आलं सीट. पण कसं घडली ही क्रिया? अगदी स्टेडी, व्यवस्थित. सो दे वेंट अवे. वेंट मीन्स पास्ट टेन्स ऑफ गो. गोचा भूतकाळ. बरोबर आहे. गेलो. ते गेले. कुठे? दूरवर. अवे म्हणजे फार दूर. जाण्याची क्रिया घडली. कुठं घडली? दूरपर्यंत. ओके, म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? ॲडव्हर्ब म्हणजे काय? क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे ॲडव्हर्ब, क्रियाविशेषण. ओके, पुढं बघा. आता इथं काही वाक्य आहेत बघा. आय एट माय डिनर क्विकली. मी माझं अन्न पटकन, जेवण पटकन संपवलं. एट, ईटचा भूतकाळ, पास्ट टेन्स ऑफ ईट. इथं खाण्याची क्रिया घडली. एट इज व्हर्ब. कसं मी खाल्लं? क्विकली, अगदी पटकन. मग ॲडव्हर्ब कोणतं आलं? क्विकली. पुढं बघा आता. माय फादर केम होम अर्ली. माझे वडील लवकर घरी आले. आता इथं क्रिया कोणती घडली? केम, येण्याची क्रिया घडली. वडिलांची कसे आले किंवा कधी आले? अर्ली, लवकर आले किंवा पटकन आले आपण म्हणूया. म्हणजे अर्ली इज ॲडव्हर्ब. पुढं मग ॲडव्हर्बची व्याख्या इथं आहे बघा. An adverb is a word that tells something more about a verb. ॲडव्हर्ब तुम्ही कशाला म्हणणार? ॲडव्हर्ब म्हणजे असा शब्द की जो आपल्याला व्हर्बबद्दल म्हणजे क्रियापदाबद्दल किंवा क्रियेबद्दल जास्तीची माहिती सांगतो. टेल्स मोर समथिंग. जास्तीची माहिती सांगतो. मग इथं काही ॲडव्हर्ब्स दिलेले आहेत तुम्हाला बघा. कोणते बघा? डेली, समवेअर, क्विकली, एव्हरीवेअर, कामली, रेग्युलरली, नोवेअर,
फ्रीली, सायलेंटली, नियर, सून एक्सेट्रा. हे काय आहेत? ॲडव्हर्बची काही उदाहरणं आहेत. आता पुढं बघा हां. ॲन ॲडव्हर्ब नेव्हर डिस्क्राइब्स अ नाऊन ऑर अ प्रोनाऊन. ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण जे आहे ते कधीही नाऊन म्हणजे नाम किंवा सर्वनामाचं वर्णन करत नाही किंवा त्याच्याविषयी माहिती सांगत नाही. म्हणजे आपण ॲडव्हर्ब ओळखताना सुद्धा आपण गोंधळ नाही स्वतःचा करून घ्यायचा. ॲडव्हर्ब क्रियाविशेषण आहे म्हटल्यावर ते नामाबद्दल किंवा सर्वनामाबद्दल माहिती सांगणार नाही, तर कशाबद्दल सांगणार आपल्याला? क्रियापदाबद्दलच. ॲडव्हर्ब्स डिस्क्राईब व्हर्ब्स. ॲडव्हर्ब क्रियाविशेषण हे आपल्याला व्हर्बबद्दलच माहिती सांगणार, लक्षात घ्यायचं. आणि ॲडजेक्टिव्ह विशेषण जे असतं, डिस्क्राईब नाउन्स. विशेषण जे असतं ते नामाबद्दल विशेष माहिती सांगतं. आपल्याला माहिती आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे विशेषण. तर ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण हे नामाबद्दल माहिती सांगतो आणि ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण हे व्हर्बबद्दल किंवा क्रियापदाबद्दल आपल्याला माहिती सांगत असतं. आणि आपण या दोन्ही गोष्टीमध्ये आपला गोंधळ करून घ्यायचा नाही. अँड ॲडव्हर्ब नेव्हर डिस्क्राइब अ नाऊन. ॲडव्हर्ब क्रियाविशेषण कधीही नामाचं वर्णन करत नाही. ॲडव्हर्ब हा शब्द आला की आपण व्हर्ब शोधायचं, लक्षात घ्या. आणि ॲडजेक्टिव्ह म्हटलं की नाऊन. या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत. तर तुमच्या लक्षात आलं काय ॲडव्हर्ब म्हणजे काय? इथं मी काही उदाहरणंसुद्धा तुम्हाला दिली आहेत, तर ही उदाहरणं पाहायची आहेत. ही वाक्य तुम्ही लिहायची आहेत. ॲडव्हर्बची जी तुम्हाला उदाहरणं दिली मी तीसुद्धा तुम्ही लिहायची आहेत आणि हाच तुमचा घरचा अभ्यास असणार आहे. ओके, थँक्यू फ्रेंड.